नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे मरोळ नाक्याला साहिल खान डिझाईन्सकडे. तर जसं मी तुम्हाला बोललेलो आपल्या गाडीला PPF करायचं आहे, तर मी गाडी घेऊन आलो आहे. ही आपली ड्यूक 390 आणि तुम्हाला स्टुडिओ दाखवतो मी. तर असा आहे स्टुडिओ. तर हा भरपूर रायडर्स लोकांना माहीत असेल, हा फेमस स्टुडिओ आहे साहिल खान डिझाईन्स. तर इथे भरपूर यूट्यूबर्स आपल्या गाड्या घेऊन येतात, आपल्या बाईक्स आणि कार्स घेऊन येतात इथे रॅप करायला किंवा PPF करायला. तर तसंच हे मला जरा चांगलं वाटलं म्हणून मी इथे घेऊन आलो. तर बघू, आता गाडी मी आज ड्रॉप करतो इथे. जेव्हा काम सुरू होईल तेव्हा मी परत येईन आणि शॉर्ट्स घेईन. कसा PPF होतं तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवेन मी. तर तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल. इथे गाड्या बघा, ट्रायमची बॉबर आहे, मर्सिडीज आहे, E-क्लास आहे, त्याला मेबॅकमध्ये कन्वर्ट केलं यांनी, आणि S1000 BMW S1000 RR लेटेस्ट मॉडेल. या बाईकसुद्धा इथे मेंटेन केल्या जातात. तर तसंच मी सुद्धा आपल्या ड्यूक 390ला रॅपसाठी घेऊन आलो आहे. तर आज बाईक ड्रॉप करतो आहे मी. आज तर स्टुडिओ बंद आहे. तर चला भेटूया. नमस्कार मित्रांनो, तर आज 4 दिवसांनी मी आलो आहे साहिल खान डिझाईन्सच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. मी तुम्हाला गाडीचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवेनच. आणि काम खूप जबरदस्त झालं आहे, खूप चांगल्या पद्धतीने झाले. तर त्याच्यावर सिरेमिक कोटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी पण अप्लाय केलेल्या आहेत. तर तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये दाखवतो. बघा चमक, बघा गाडीवर किती मस्त बारीकीने काम झाले, एकदम स्मूथ. तर गाडीवर PPF बरोबर सिरेमिक कोटिंग पण केलेली आहे. ह्या प्रोसेसला 4 दिवस लागतात. PPF करायला पहिलं 2-3 प्रोसिजर आहे. तर मी तुम्हाला एक पूर्ण प्रोसेस दाखवेन. मला साहिल भाईकडून शॉर्ट्स भेटणार आहे, त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत, कारण 4 दिवस मी आलो नव्हतो, मी गावी गेलो होतो. तर आता तुम्हाला ते मी सगळ्या व्हिडिओज ब्लॉगमध्ये दाखवेन. तर आता पटकन एक स्टिकर लावायचा बाकी आपल्या यूट्यूब चॅनलचा, ते लावून घेऊन मग गाडी घेऊन निघूया घरी जायला. आणि आता साहिलभाई आपल्याकडे आहेत नाही, ते दुबईला गेले. तर त्यांचं काम, त्यांचं वर्कशॉप आणि त्यांचा स्टुडिओ आपले अहमदभाई सांभाळत आहेत. तर काम खूप चांगलं झालं आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. तर मी यांचा ॲड्रेस, साहिल खान डिझाईनचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही इथे व्हिजिट करा. काम खूप चांगलं केलं आहे. मी बघू शकता. सिनेमॅटिक शॉट तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट्स करून सांगा. तर बॅकएंडला बघू शकता काम कसं चालतं इथे आणि ह्या पद्धतीने काम होतं इथे. किती जण कसे डिटेलमध्ये काम करत आहे तुम्ही बघा. इथे एकदम बारीकीने काम होतं. तर अशा पद्धतीने इथे खूप लक्ष देऊन काम करतात. त्यासाठी जागा खूप फेमस आहे आणि म्हणून त्यासाठी मी इथे घेऊन आलो आपली गाडी. तुम्हीसुद्धा एकदा व्हिजिट करा SKDमध्ये. तर खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे. आता तुम्हाला मी भेटतो मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. SKDमधून बाहेर आलो आहे आणि आता आपण निघूया. चला चलो मिळते.
हां ठीक आहे चलो. तर काम खूप चांगलं झालं आहे. आज मला वाटतं 5 दिवसांनी ड्यूक 390 चालवतो आहे. जरा बरं वाटतं आहे आणि मी विचार करतो आहे की आता रस्त्यात जर कुठे एक ॲक्सेसरीजचं शॉप भेटलं तर मग ह्याचा फोन माउंट आपण लावून घेऊया, कारण खूप गरज पडते त्याची. कधी बॅटरी डाऊन असली तर चार्जिंगला लावायला बरं पडतं. आता ह्याला चार्जिंग पोर्ट पण दिलेलं आहे, तर मग इथे जर फोन माउंट लावला तर चार्जिंग करायसाठी पण बरं पडेल. आता जोपर्यंत KTM नॅव्हिगेशनचा फीचर अवेलेबल करून देत नाही तोपर्यंत थांबावंच लागेल. मला वाटतं फोनच यूज करावं लागणार आणि आता दुसरं काही ऑप्शनच नाही. आता फ्यूल रेंज दाखवते 90 किलोमीटर्स, पण आता 80वर पण आली बघा. फ्यूल रेंज पहिले 100 दाखवत होती, 90वर आली आणि आता लगेच 80वर पण आली. आता रिझर्ववर जाणार, तर त्यामुळे पेट्रोल टाकूनच घेऊया थोडं. रिएक्शन्स बघा, फिरून फिरून बघतायत लोक. भरपूर ट्रॅफिक आहे रस्त्याला. मला वाटतं 1-1.5 तास तरी जाईल मला आता घरी जायला. आता आपल्या ड्यूक 390ची फर्स्ट सर्विस पण जवळ आली आहे. तर मला फोन आला होता KTMमधून. माझी अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांनी. वाटतं 150 किलोमीटर आहेत 1000 किलोमीटरसाठी फर्स्ट सर्विससाठी. तर मी विचार करतो आहे की उद्या किंवा परवामध्ये करून टाकूया सर्विस, म्हणजे संडे राईडला जाता येईल. साहिल खान डिझाईन्सकडे रेक्स नावाचाच PPF यूज होतो. तर मी जो पॅकेज घेतला आहे त्याच्यामध्ये 3 इयर्सची वॉरंटी आहे मला. आणि जर पुढे जाऊन बबल्स आले किंवा PPF कुठून निघालेला दिसला तर ते फ्रीमध्ये करून देणार असं ते क्लेम करतात. बघू आता हे किती दिवस चालतो, ह्याचं टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तर त्यांनी सांगितलं आहे गाडी वॉश करताना जो प्रेशर पडतो गाडीवर पाण्याचा, तो प्रेशर लांबून पडला पाहिजे. तर वॉशिंग करताना थोडं लक्ष द्यावं लागेल मला. आणि डिझेल वॉश नाही करू शकत, तर फक्त फोम वॉश करू शकतो आपण PPFवर. मी आता हायवेला आहे. आता हायवे पण फुल पॅक झालेला दिसतो आहे. भरपूर ट्रॅफिक आहे इथे आणि गाडी पण हीट सोडते. याचे फॅन ट्रॅफिकमध्ये कंटिन्यू ऑन राहत आहेत. तर हे माझे पाय पूर्ण गरम झालेत हीटने. मी विचार करतो या संडेला राईड प्लॅन करूया. मी थांबलो आहे ह्यासाठी की आता 1000 किलोमीटर्स होत आलेत आणि सर्व्हिस सेंटरमधून पण मला फर्स्ट सर्व्हिससाठी कॉल आला होता. पहिली सर्व्हिस करूया की राईडला जाऊन येऊया, मी हा विचार करतो आहे. तर जसा वेळ भेटेल तसं मी सर्व्हिस करून घेईन गाडी. तुम्हाला माझा कॉन्टेंट जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. आणि असेच व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. तर हाच होता आपल्या ड्यूक 390चा PPFचा व्हिडिओ. बाजूला आपली R15 पण आहे. तर R15वर पण काहीतरी ग्राफिक्स करायचं मी ठरवतो आहे, तर त्याचासुद्धा प्लॅनिंग चालू आहे. हीच होती आजची व्हिडिओ. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.